नमस्कार, मी परमदास जाधव. आपण आयफोन वापरत असाल किंवा नसाल, पण ॲपलचा तो अर्धा कापलेला लोगो तुम्ही नक्कीच पाहिलेला असेल. पण तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीच्या यशामागे एका भारतीय संतांचा आशीर्वाद आहे. आज आपण जाणून घेऊया या ॲपल संपादक स्टीव्ह जॉब आणि नीम कोरवी बाबा यांच्यातील खास कनेक्शन काय आहे. तर ही गोष्ट आहे 1974 सालची, जेव्हा स्टीव्ह जॉब अवघे 19 वर्षाचे होते. आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ते चक्क भारतात आले होते. त्यांना कैची धामचे नीम करोली बाबा यांना भेटायचे होते. पण सुदैवाने जॉब्स भारतात पोहोचलेपर्यंत बाबांनी समाधी घेतलेली होती. रिकाम्या हाताने परत जाण्याऐवजी स्टीव्ह जॉब्स तिथेच थांबले. त्यांनी ध्यान केले आणि तिथल्या वातावरणातून त्यांना एक नवी ऊर्जा मिळाली. असे म्हटले जाते की तिथून परतल्यानंतर त्यांच्या डोक्यात ॲपल कंपनीची मूळ कल्पना आकार घेऊ लागली. फक्त स्टीव्ह जॉब नाही, तर फेसबुकचा जो मालक आहे, मार्क झुकरबर्ग, जेव्हा संकटात होते तेव्हा जॉब्सने त्याला सल्ला दिलेला होता की तू भारतात जा आणि नीम करोली बाबा यांच्या आश्रमाला भेट दे. तिथे ते गेले आणि नंतर फेसबुकचं नशीब कसं बदललं हे आज सगळ्यांना माहीत आहे, अख्ख्या जगाला माहीत आहे. तर आता वळूया आपले प्रसिद्ध लोगोकडे, जो ॲपल्स. अनेकांना वाटतं की तो ॲलन ट्युरिंग या शास्त्रज्ञाच्या आठवणीत बनवला आहे. तर काही म्हणतात की तो ज्ञानाचे फळ आहे. पण गुपित असे आहे की स्टीव्ह जॉबना सफरचंद हे फळ खूप आवडत होते आणि म्हणून नीम करोली बाबा यांच्या आश्रमात हे सफरचंद प्रसाद म्हणून दिले जायचे. साधेपणा आणि पूर्णता दाखवण्यासाठी त्यांनी हा ॲपल हा कापलेला लोगो त्यांनी निवडला. तर तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी श्रद्धेची आणि आशीर्वादाची जोड त्याला लागतेच. हे ॲपलच्या यशावरून सिद्ध होते. तर हे तुम्हाला ॲपलची माहिती कशी वाटली? जो आपण ॲपल मोबाईल किंवा जो आपण ॲपल लोगो बघतोय, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.